आता घुसतोय आता एक एक गोष्टीमध्ये पडताळणी करतोय. हां ते मराठी पाट्यांसाठीच आहे 4 वाजता 4 सव्वा 4. मराठी इंग्लिश पाट्या आहेत ना त्या मराठी कराव्यात हे या विषय. बघू आता ऐकलं नाही तर फोडणार. हा जागतिक मराठी दिले ना कुठे चालू केले तिकडे चालू केलं काय केलं? हो 4:15 4:30. नाही ते गोडाऊन केलं सर काय इकडं म्हणजे हॅलो नाही सर ऐका ते सांगतो ना आमचा तो आहे तो कामगार आहे ना झाडूवाला कामगार आहे ना सर झाडूवाला कामगार आहे ना तो जरा बाटल्या जमा कर प्रत्येक ह्यात तोंड नको घालू बरं का. सगळं बाटल्या पडल्या चकना पडलाय नाही सर त्या तुम्ही बघा मी काय नाही तुम्ही बघा प्लॅस्टिकच्या बाटल्या अहो दादा पलीकडे बघा या तुम्ही आतमध्ये या बघा त्यांना दाखवा मेन कॅमेरा जाऊ त्यांचा मेन कॅमेरा झूम करा बाटल्या चकना बघा तो नाही ना सर त्या प्लॅस्टिकच्या बाटल्या वरती बाटली ठेवली आता काय चालू आहे. हे काय प्रवाशांना थांबण्यासाठी जागा होती काही इथं प्रवासी आणि यांचे अधिकारी तिकीट सेंटर होते. तिकिटाचं काउंटर होतं आणि इकडे वेटिंग होतं या साईडला. इथं तिकीट काउंटर हे लोकांच्या सोयीसाठी आपण तयार केलेलं होतं. ह्याची अवस्था जर तुम्ही बघितली वरती पण आपण ना ह्याची जर अवस्था जर बघितली तर इथं कोण राहील का इथं? कॅमेरा चालू हा सर आमचं काय म्हणणं आहे एक तर चालू तुम्ही करा पाटील साहेब त्या बाकीचं वापर पटकन शासनाला प्रस्ताव पाठवलाय याच्या का? बाबतीमध्ये तक्रार केलेत का दरवाजे नाहीये. चालू करून द्या काय नाही. आता जसं हे तुमचं रात्री इथं फक्त आता आम्ही बाहेर चौकशी केली तर एकच सिक्युरिटी असतो. नाही 2 असतात रात्री तर कधी एक येतो कधी एकच असतो एक असतं. जर आता रात्री तुम्ही विचार करा हा असा प्रकारे इथे तुम्ही आज पुणे स्टेशनला कॅमेरा तिथे कॅमेरे होते ना साहेब. कॅमेरे होते साहेब. तिथे कॅमेरे होते ना. स्क्रीन होते. स्क्रीन जवळ सतत कोणी माणूस नसतो साहेब. स्क्रीन जवळ कोणी बघायला सतत 24 तास बघा नसतो. साहेब, आम्हाला तुम्हाला एकट्याला वैयक्तिक की दोष द्यायचा नाही. तुम्ही काय घरात पैसे आणून टाकणार नाहीये. पण शासनाला तुम्ही हे प्रस्ताव पाठवलेत का की ही अशी दुरावस्था झालेली आहे. इथं एकतर पुणे शहरातलं सगळ्यात हार्ट ऑफ द सिटीमध्ये स्टेशन येतंय. पुणे स्टेशनामधनं नाही नाही हा कॅमेरा चालूच नाहीये. तुम्हाला दाखवतो सर तुम्हाला दाखवतो सर आहे त्यांच्याकडे. नाही दाखवतो पुन्हा एस टी स्टँड म्हणजे या ठिकाणी पुणे स्टेशनमधील एस टी स्टँड या ठिकाणी आपण आलेलो आहोत. कारण कालच्याला जो प्रकार घडला तो स्वारगेट एस टी स्टँडला घडला. त्यानंतर पुण्यामध्ये जे महत्त्वाचे एस टी स्टँड आहेत त्याच्यामध्ये हा एक एस टी स्टँड येतो पुणे स्टेशनचा. नंतर शिवाजीनगरचा एक येतो ज्या ठिकाणी सगळ्या राज्यातलं इथं लोक येतात. आणि आज आपण इथं अवस्था पाहिली की हा जे काय आता त्यांच्याकडे चौकशी केली होती इथं हा प्रवाशांना थांबण्यासाठी ही जागा आहे. पुणे दादर इथे बस स्टँड पुणे दादर हे बस स्टँड होतं शिवनेरी बंद केलं शिवनेरी हे बंद करून हे बाहेर गेले. रोडवरती लोकांना उभं राहावं लागतं. आता आम्ही इथं पाहिलं तर ह्याला दरवाजाला काही लॉक पण नाही आहे. आणि ह्याच्यातून आतमध्ये जाऊन तुम्ही काही उद्योग करू शकतो. कारण ह्या सिक्युरिटी इथे एकच सिक्युरिटी असतो. कधी 2 असतात कधी 1 असतो. 38 गाड्या ह्या एस टी स्टँडमध्ये उभ्या असतात. आम्ही यांना आता ज्या शिवसेना म्हणून आम्ही जे पत्र देतोय त्याच्यामध्ये यांच्याकडे टॉयलेट्सची परिस्थिती काय आहे. इथं ज्या महिला भगिनी रात्री अपरात्री किंवा पहाटे कारण परवा दिवशी जो प्रकार घडला तो पहाटेचा घडला. बऱ्यापैकी गाड्या इकडून पहाटेचं सुटतात आणि त्यावेळेस इथं काय त्यांची सिक्युरिटी असते. इथं जर एखादी महिला आली तर तिच्या बाबतीमध्ये कॅमेऱ्यांच्या बाबतीमध्ये आता आम्ही त्यांचे कॅमेरे पण चेक करणार आहोत. यानंतर आम्ही शिवाजीनगरला पण जाणार आहे. आम्ही हे एवढ्याकरता करतो आहे की लाडक्या बहिणींना मोफत गाड्यामध्ये प्रवास नको आहे. लाडक्या बहिणींना सुरक्षित प्रवास पाहिजे. आणि त्याच्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आज आम्ही आमच्या पुणे शहराची कारण पुणे शहराची सुरक्षा आहे ना ही राम भरोसे आता. त्यामुळं मला वाटतं की शहरातल्या या सुरक्षेसंदर्भात आमचे दोन्ही शहराध्यक्ष या ठिकाणी आहेत. शहराध्यक्षसुद्धा पक्षाची भूमिका या विषयामध्ये मांडतील. मी गजानन थोरपुडे यांना विनंती करतो की त्यांनी पक्षाची भूमिका आपल्या कशा पद्धतीने इथून पुढे सगळ्या स्टेशनच्या संदर्भात सत्य सांगतील. जय महाराष्ट्र.
कालचा जो विषय झाला, शिवसेना स्टाईलनी तात्यांनी त्याला उत्तर दिलं, त्याच्याबरोबर आम्ही सर्वजण होतो. पण शेवटी हे उत्तर देत असताना पुणेकरांची, महाराष्ट्रातनं येणाऱ्या सर्व प्रवाशांची जी सुरक्षा आहे, माता भगिनीची सुरक्षा आहे, ती वाऱ्यावरती आहे. केवळ 1500 रुपये देऊन मतांच्या लोभासाठी ह्या सगळ्या गोष्टी यांनी केलेल्या आहेत. पुणे शहरात नव्हे तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे जेवढे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांना आमच्या या फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून विनंती करतो की आपण देखील आपल्या भागातील सर्व बस स्थानकं, रेल्वे स्थानकं ही सर्व चेक केली पाहिजेत की आपल्या माता भगिनी खरंच सुरक्षित आहेत का. आज जर ही अवस्था इथं बघितली, हे वेटिंग शेड होती, या वेटिंग शेडमध्ये यांनी वेटिंग शेडसाठी केलेलं या पद्धतीने केलं भंगारचं दुकान केलेलं आहे आणि तिथं अनेक ठिकाणच्या बाटल्या वगैरे पडलेल्या आहेत. म्हणजे नेमकी पुण्याची, महाराष्ट्राची जी काय व्यवस्था आहे ती राम भरोसेच पडलेली आहे. मुळामध्ये आमचं या शासनाला एक म्हणणं आहे की खोट्या फसव्या योजना बंद करा आणि खऱ्या अर्थानं ह्या एस टी कामगारांचे देखील हाल आहेत, ती एस टी देखील म्हणा परिवहन मंत्र्यांना एकदा चालून बघ, म्हणजे तुलाही कळेल त्या एस टीची अवस्था काय. त्यांना एकट्याला दोष देऊन चालणार नाही आहे, कारण प्रशासन म्हणून तुमच्या ह्याच्यावरती लक्ष नाही आहे. तुमचं एकच लक्ष आहे, ह्याला फोड त्याला फोड, ह्याच्या पलीकडे तुमचं काही काम नाही आहे. तुमच्यामुळे महाराष्ट्रातल्या आया बहिणी ह्या असुरक्षित आहेत, त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. आणि इथून पुढं प्रत्येक बस स्थानक असेल, एस टी स्थानक असेल, नंतर तुमचं रेल्वे स्टेशन आहे, या सगळ्या ठिकाणी आम्ही सर्वजण पुणे शहर शिवसेना म्हणून आम्ही सगळीकडे जाणार आहोत. या माध्यमातून आम्ही एकच इशारा देऊ शकतो शासनाला की लवकरात लवकर या गोष्टीची सुधारणा त्यांनी करावी. माझ्यानंतर संजय भाऊ मोरे बोलतील. विशेषतः कालच्याला सुद्धा संजय भाऊ एक विषय झाला, जसं का आपला आंदोलन झालं, आंदोलन झाल्यानंतर ना आता एक अजून एक विषय बाहेर पडला PMPMLचा. आणि PMPMLच्या सुद्धा बसेसच्या बाबतीमध्ये अशाच प्रकारच्या सगळीकडे कांड चालू आहे. ज्या ज्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये PMPMLच्या माध्यमातून अनेक ठेकेदारांना हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेले आहे. तर ठेकेदारांना विशेषतः हे कालचाला जो प्रकार बाहेर आला की एका कंडक्टरनी एका लेडीज कंडक्टरला प्रपोज केलं, त्याच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. म्हणजे हे किती गंभीर स्वरूप याला येत चालले. म्हणून आज आम्ही फक्त एक स्वारगेटमध्ये जो प्रकार घडला त्याच्यानंतर तो पुणा स्टेशनमध्ये घडू शकतो, तो शिवाजीनगरला घडू शकतो, कारण हा घडलेला सुद्धा असू शकतो. परवा दिवशी ती भगिनी, तिला त्रास झाला, तिने त्याला वाचा फोडली, म्हणून आज एवढं संपूर्णपणे प्रशासन जागं झालं. आणि आता आमचे आजच मला वाटतं सकाळी परत 30,000 रुपये एका कंडक्टरचे चोरी झाले. त्याच म्हणजे किती चोर, त्यांचं डेअरिंग वाढलेलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या स्वारगेटला पोलीस बंदोबस्त आहे. सुरक्षा रक्षक, काल 23 सुरक्षा रक्षकांवरती कारवाई करण्यात आली. इथं जर हे त्या ठिकाणी पाहिलं तर 38 गाड्या 2 सुरक्षा रक्षक आहेत आणि इथं मागच्या बाजूला येऊन सगळी बाजू ही ओपन आहे. इथं काही होऊ शकतं, ह्याच्यामध्ये कुठली काही रिस्क नाही आहे. मी शहराध्यक्ष संजय भाऊंना विनंती करेल की संजय भाऊंनी सुद्धा पुढचं मार्गदर्शन या शहरामध्ये एस टी महामंडळ असेल, PMPML असेल, या बाबतीत ते काय शिवसेनेची नियोजन आहे ते सांगते. कालचा दणका सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी दिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं. शिवसेना सतर्क आहे, नागरिकांना सुविधा मिळावी म्हणून शिवसेना तत्पर आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला ज्याप्रमाणे आदेश दिलेले आहेत, जनतेची सेवा प्रथम, अडीअडचणी सोडवण्याचं काम या ठिकाणी शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी करतोय. ते काम सतत चालू राहील. हा उचललेला विडा आहे तो जनतेच्या सेवेसाठी समर्पित करतोय. इथून पुढची वाटचाल, जसं आता तात्यांनी सांगितलं की ती महिला भगिनी कंडक्टर जिचे पती हे पोलीस आहेत आणि मागच्या महिन्यापासून ती पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याकरता विनंत्या करते, पण त्या महिला भगिनीचं कंडक्टरचं अजूनही ऐकलं जात नाही आहे. कुसाळकर म्हणून जो PMPLचा त्या ठिकाणी प्रशासक आहे त्याची मस्ती फार वाढली आहे. इथून पुढची भूमिका आमची PMPL धडक असेल, त्या महिलेला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न असेल. शिवसेना तत्पर आहे. आम्ही आता इथून पुढं ह्या ऑफिसचे, या आगाराचे जे प्रमुख आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी महिला भगिनींसाठी काय व्यवस्था ते म्हणलं ना आम्हाला की आमचे सगळे कॅमेरे चालू, आम्ही सगळे कॅमेरे चेक करणार. महिला भगिनींच्या बाबतीमध्ये इथं जो काही हिरकणी कक्ष असतो त्या हिरकणी कक्षाच्या बाबतीमध्ये यांची काय अवस्था आहे, इथले टॉयलेट्स कसे आहेत, कारण इथं प्रवासी येतात, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काय आहे, या सगळ्या बाबतीमध्ये भविष्यामध्ये आम्ही शिवसेना म्हणून ह्या पुणे शहरातील हे आमचं, कारण सरकारने सोडून दिलं आहे सगळं. सरकारला काही घेणं देणं नाही आहे ना. यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायच्यात
ना यांना ज्या आस्थापना ह्या शासनाच्या आहेत या आस्थापनांमध्ये कुठं काय काम करायचं, तेव्हा आम्हालाच आमच्या पुणेकरांसाठी आमच्या जनतेसाठी आम्ही रस्त्यावरती आता उतरणार. प्रत्येक स्टँडला आम्ही ह्या गोष्टी बघणार आणि जर त्या ठिकाणी काही गोष्टी दिसल्या नाहीत, कालच्याला जे झालं तर आम्ही प्रत्येक ठिकाणी फोडाफोडीचं आम्ही आंदोलन करणार नाही. परंतु जिथं ज्या ज्या ठिकाणी सुरक्षा काय आहे, सुरक्षा लोक आहेत की नाही, महिलांच्या टॉयलेटची अवस्था काय आहे, कालच्याला आम्ही स्वारगेटला पाहिली आहे. तो आरोपी जो होता तो टॉयलेट पशीत गेल्या 4-5 दिवसापासून झोपत होता. त्याला जर वेळीच तिथल्या सुरक्षा रक्षकांनी अटकला असतो तर सुरक्षक त्या बाबतीमध्ये काय करणार? आम्ही आज दिवसाचेच नाही, रात्री अपरात्री सुद्धा आम्ही इथं आता येणार आहे. आणि आमचा अनिल परदेशी इथं असतोच. आम्ही अनिलला पण आता इथनं पुढे हे सांगणार आहे की आणि तू पण आता या पुणे स्टेशन, शिवाजीनगर हे दोन्ही तुझ्या हाकेच्या अंतरावरती आहे. त्या ठिकाणी रात्रीचं काय घडतं, मग नंतर आज फक्त स्वारगेट सस्पेंड झालं आहे. सगळ्या पुणे शहरातल्या सगळ्या एस टीवाल्यांना जरी याच्यामध्ये काय जाणकारी द्यायची गरज पडली तर शिवसेना म्हणून आम्ही मागं पडणार नाही. पाटील साहेब, अजूनही एक मिनटं, अजून पण परिवहन मंत्री कालच्या महाशिवरात्रीची भांग त्यांची अजून उतरलेली नाही आहे. त्यांना अजूनही पुण्यातल्या ज्या स्वारगेट बस स्टँडवर घटना घडली तिथं व्हिजिट द्यायची गरज वाटली नाही. पुणा स्टेशनवर काय प्रॉब्लेम आहेत ते बघूसं वाटलं नाही. फक्त गृहराज्यमंत्री यांनी ठिकाणी व्हिजिट केलेली आहे, पण त्यांना समस्या अजून माहीत नाहीत. शिवाजीनगरला अनेक समस्या आहेत. पुणे स्टेशनला या ठिकाणी एक तिकीट काउंटर होतं शिवनेरी बसचं, या ठिकाणी लोकांना बसायला वेटिंग रूम होता, तो सगळं AC होता विशेष, ती सगळी सुविधा बंद केली. रस्त्यावर गाड्या उभ्या केल्यात, आमच्या अनिलने त्याची पाहणी केली. रस्त्यावर गाड्या उभ्या आहेत, लोकांनी उन्हात ताटकळत उभं राहायचं आणि शिवनेरी बसची वाट बघायची. शिवनेरी बसमध्ये पण काय चालतं हे पण पुढच्या ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगू. हां सर, हॅलो. आता टिळक रोडला आहे आंदोलन. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. त्याकरिता वाहतूक नियंत्रण प्रस्ताव तक्रार आणि सूचना उपलब्ध कदाचित शिवसेनेच्या धनक्यामुळे साफसफाई केलेली दिसते. आताच मुलंच एक कापडही बरोबर अजून ओला आहे. आताच साफसफाई झाली सगळी इकडीपेक्षा. आणि मला वाटतं की आता पाटील साहेब हेच बोलले, हो चावी घेऊन येतो, हो याचा अर्थ हे बंद होतं. बंद होईल. सर कसं आहे, पाटील साहेब हे बघा ना. पाटील साहेब बघा, तुम्ही शासनाचे कर्मचारी आहात, तुमच्यावरती नक्कीच रोष नाही आमचा. आपल्याला हे बदल करायचे. रोज आमचे काय चुका असतील साहेब आता 3:30 वाजलेले आहेत. आता तुम्ही जर बघितलं तर हा कपडा देखील ओला आहे. ओला आहे सगळं. म्हणजे 3:30 वाजता तुम्ही पुसत असाल. नाही ना सर, ते रोज साफ केलं जातं सकाळचं. सकाळचं केलं जातं साहेब, पण हे बंद असेल त्याचा उपयोग कसा होणार आहे? कसं आहे सर, जेव्हा हिरकणीचं हे होतं ना तेव्हा आपण त्यांना चावी देतो. आपण त्याला सांग तुम्ही बोर्ड लावायला पण चावी आहे. द्यायला तुम्हाला तर मी हिरकणी बक्षी याच्यावरती काय कुणाला काय करते हिरकणी बक्षी मला धुळ मला काय नाही ते ताराचे. नाही हे बघा, तुम्ही स्वतःला वाचवण्याच्या हिशोबाने नका बोलू. आम्ही लोकांसाठी आलेलो आहोत, तुमच्यासाठी आम्ही आलेलो नाहीये. हा पहिला विषय. पाटील साहेब, हा हिरकणी कक्ष आहे असं कुठेतरी बोर्ड दिसू द्या. साहेब ना तुमचं पुढे नव्हे सर. सगळं चालू आहे. हो सर. आता आपण थांबलो तिथं दाखवा ते बंद, तिला बंद पुढे दाखवा.
नाही तो तिथला तो दादरच्या तिथला आताच्या मधलं तिथे चालू बोलला ना तिथं की तो 90 डिग्री मधला एक मिनिट. बाहेर साईडला चालू आहे. आतलं नाही ते गाड्या लागतात. हा समोरच्या बाजूला आहे जिथं आता आम्ही सगळ्यांनी म्हटलं की ज्या ठिकाणी तुम्ही गोडाऊन केले त्या गोडाऊनमध्ये रात्री अपरात्री कोणी घुसलं, ज्याप्रमाणे मोकळ्या बाटल्या प्लास्टिकच्या सापडल्या, काही खाण्याच्या वस्तू सापडल्या, तिथं ह्या स्वारगेटच्याच प्रमाणे आणखीन काही घटना घडली तर काय करायचं? वाट बघायची तोपर्यंत का? तुम्ही म्हटलात कॅमेरा चालू आहे, कॅमेरा हा गाड्यांच्या बाजूला चालू आहे. 360 असायला पाहिजे तो. आणि मुळामध्ये पाटील साहेब तिथे दरवाजा पण नाहीये. दरवाजा म्हणजे तुम्ही त्या अक्षर पुढाचं लावलेलं आहे, तिथं फळकाट लावलंय, ते कुणी ढकलून आपले जाईल. तुम्ही एक लक्षात घ्या ना, तुमचे कोणीतरी रिलेटिव्ह असतील किंवा आमचे रिलेटिव्ह असतील आणि हा प्रसंग त्यांच्यावर घडला तर काय करू शकू साहेब? तुम्ही ह्या संदर्भात शासनाला काही प्रस्ताव पाठवलेत का की बाबा ही दुरावस्था आहे? पाठवलेत का तुम्ही? कसं आहे, वरिष्ठ पातळीवरचं कोण तुमच्या वरिष्ठ कोणी बघितला? वरिष्ठ कोण पातळीवर आहे? शिवाजीनगरला बसले यांचे हा, मग त्यांना तुम्ही इथं रिप्लाय दिला का नाही? तुमचं काम ते माहिती ना द्या. ऐकताय साहेब. परत लेखी द्या. तुम्ही आजच्या आज सगळ्या गोष्टी ह्या ज्या वॉचमॅन किती पाहिजे आजच्या आज तुम्ही तुमच्या पत्रावरती या स्टेशनला ज्या ज्या काही त्रुटी आहेत त्या एका कागदावरती लिहून द्या आणि त्याची मागणी आम्ही पण करतोय तुमच्याकडे. त्याची प्रत आम्हाला पण द्या तुम्ही. आणि इकडे आहेच, तुम्हाला मी निवेदन देतोय आता. आणि हे सगळं करतोय त्याचं कारण काय आहे तर नागरिकांच्या सुविधेसाठीच करतोय आम्ही साहेब. आम्ही वैयक्तिक कोणासाठी करत नाही. आमचा काय साहेब त्याच्यामध्ये तुमचाही काही रोल तुम्ही समजून घ्या. तो जो साहेब- प्रकार परवा दिवशी घडलाय तो आपल्या इथं घडता का? साहेब धरून चला. तिथं सस्पेंड केले, तुम्हाला सस्पेंड करतील उद्या. तुमचा काही दोष नसताना तुम्ही कागदपत्र आजच्याच क्लिअर करा की माझ्याकडे नीड्स आहेत, मला ह्या पूर्ण केलं गरजेचं आहे, नाही तर माझी इथनं बदली करा. हे सांगायला काय अडचण आहे तुम्हाला? उद्या काय गडबड झाली आम्ही तुम्हाला पकडणार ना. तुम्ही आजच्याच पत्र व्यवहार तिकडे करा. त्याच्यावर हे मागणं तुम्ही वर फॉरवर्ड करा. त्याच्यामध्ये आमच्या मागण्या अशा आहेत की आपल्या आकारामध्ये प्रवासी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता सुरक्षित शौचालय आहे का? महिलांसाठी स्वतंत्र आहे. आपल्या आगारामध्ये महिला प्रवाशांसाठी धाराऊ कक्ष म्हणजे इरकणी कक्ष तो आहे, पण तो इरकणी कक्षामध्ये साहेब आत्ता सगळे टेम्पररी गोष्टी नाही झाल्या. सर, कायमस्वरूपी येते. फक्त भेटले ते सकाळचं पुसल्यामुळे ते तसं बोलत आहे. आहे आणि इकडे आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंग म्हणता आहेत सगळे कॅमेरे. आपल्या आगारामध्ये सुरक्षा रक्षक किती आहे टोटल? सकाळ दुपार तुमचा संध्याकाळ. सुरक्षा रक्षक तिथला सांगत होता की आम्ही सुरक्षा रक्षकांची मागणी करतो वारंवार, पण आम्हाला सुरक्षा वाढवा रक्षक साहेब. नाही. ऐका ना, वाढवा. नाईटला 4 बरोबर का? करा. मागणी करतात ते तुमच्या. नाईटला 4 करा, दिवसा 4 राहू दे. मधले वेळ 2 तुम्ही मागणी करा, नाईट आम्ही करतो ना पूर्ण पूर्तीचा. नाईटला जास्त ठेवा सर. साहेब काय होतं बंद बसेसची संख्या तुमच्याकडे आहे का? नाही. एक मिनिट. बिलकुल नाही. इथे येणारा पण आपल्याकडं जर अपंग लोक आली तर त्यांच्यासाठी काय व्हीलचेअर वगैरे आहे ना. कुठे आहेत? बघ रे कुठे आता आता व्हीलचेअरवरनं कळेल यांची व्हीलचेअर कशी आहे. ते आतलं उघडं आहे का? दाखवा व्हीलचेअर कुठे आहे? दाखवा व्हीलचेअर तुमची. व्हीलचेअर कुठे आहे? व्हीलचेअर बाहेर ठेवलेली पाहिजे. नाही ते म्हणतात व्हीलचेअर आहे. आरामात आरामात. साहेब जर अशा ह्या तुम्ही चेअर बी ठेवल्या तर कसं काय होऊ एखाद्या गरज लागली तर चावी शोधण्यापासून सुरुवात करायला लागते राव. काय आपण काय तुमची मला हेच कळत नाही खरं. कुठे पुढे व्हीलचेअर? व्हीलचेअर अहो साहेब व्हीलचेअरच नाहीये इथं. आता शोधा मला लागणार आहे, आता द्या मला लगेच. देणार आहे का तुम्ही? अरे व्हीलचेअर पण सापडणार साहेब आता तुम्हाला. तुम्ही बघा ना साहेब, आम्ही अर्धा तास झालं बाहेर उभे राहिलो, त्याच्यानंतर नाही या सगळ्या गोष्टी बाहेर आल्यात आता तुमच्या. ही जर तुमच्याकडे व्हीलचेअर असती तर ती तुम्ही बाहेर ठेवली असती. साफसफाई आता आल्यावरती केली आहे. आमच्या डोळ्यात एकच सगळी स्वच्छता चालू होती. एखादा माणूस ठेस बीस लागून पडला, साहेब, emergency ऐका. मध्ये तुम्ही काय करणार? आता गरज लागणार आहे. पुढे आहे का व्हीलचेअर? आता एखादा आलाय अपंग आता बाहेर त्याला न्यायची व्हीलचेअर मी टाकून द्यायची. कंपल्सरी आहे. प्रत्येक ठिकाणी व्हीलचेअर ही कंपल्सरी आहे. नसेल तर मागणी करा, ती आम्ही शिवसेना म्हणून देऊ तुम्हाला. शासनाला भीक लागलेली आहे नाही. शासन अपंगच झालेले आहे. शासनाला इतर योजनेला पैसे द्यायला आहेत,
प्रवाशांच्या सेवेला पैसे नाही आहेत साहेब. ते एवढं खाली नसते व्हीलचेअर खुर्चीसारखी असते. चला, चला, या, चला या, जाऊया, या. सांगतो अहो, होती असण्यात फरक येतो साहेब. पिण्याच्या पाण्याची काय अवस्था आहे? हो पाटील साहेब या सर इकडे या या. इकडे. आता व्हीलचेअर तर तुमची गेलीच नाहीच आहे. दुसरं प्लीज जरा समजून घ्या थोडंसं. ठेवायला ऐका पाहिजे साहेब, मी परत पडले आम्ही तुमच्या व्यक्तिगत तुमच्यासाठी आम्ही आलेलो नाही. शासन कसं लोकांना वेळ करतंय याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. तुमच्या पगारात तुम्ही व्हीलचेअर आणणार नाहीयेत, पण तुमची व्हीलचेअर जिथे नाहीये साहेब, ज्या अत्यावश्यक सेवेमध्ये आपण मोडतोय त्यातली कोणतीच तुमच्याकडे फर्स्ट आयडी आहे का? प्रथमोपचार पेटी प्रथमोपचार आपल्याकडे आहे पेटी शोधायला लागते. थांबा. टेन्शन नका घेऊ पाटील. तुम्ही ऐका, आम्ही परत तुमच्यावरती आम्ही ब्लेम करत नाही साहेब, पण ह्या तुमच्याकडच्या असणाऱ्या त्रुटी ह्या तुम्ही येत्या 2-3 दिवसात पूर्ण नाही केल्या मग विषय. पुनरावृत्ती होईल. आम्ही तुम्हाला आता ही विनंती केलेली आहे, तुम्ही तुमची मागणी पत्र द्या, आणि त्यांनी पूर्तता नाही केली की आम्ही त्यांच्याकडे जाऊ. तुमच्याकडे कशाला येऊ आम्ही? कोणत्याही ठिकाणी तुम्ही कोणत्याही आस्थापनेमध्ये गेला, अपंग व्यक्ती, वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी व्हीलचेअर ही 100% कंपल्सरी आहे. नाही तर तुम्ही अपंगांवरती अन्याय करता म्हणून तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो. एखादा अपंग जर बाहेर आला, एखादी ज्येष्ठ नागरिक बाहेर आला आणि त्यांना चालता येत नसेल तर त्यांच्यासाठी तुम्ही व्हीलचेअर 100% ठेवली पाहिजे. प्रथमोपचार पेटी आत्ता जर तुम्हाला वाटलं इथं काहीतरी कुणाला तरी होत आहे तर प्रथमोपचार पेटी ॲटलिस्ट कुणाला डोक्याला लागलं, काय लागलं, तुमच्याकडे ते असलं पाहिजे ना काहीतरी. त्या गोष्टी तुम्ही ठेवा आणि हे सगळं तुम्ही प्रशासनाकडे मागणी केली पाहिजे. तुम्ही मागणी करा. यांनी मागणी नाही केली ना तर ज्याच्याकडे मागणार आहे तर त्याच्याकडे बघू आपण पहिलं. तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था काय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काय? यांच्याकडे मागणी करावी लागते. रेडी पाहिजे काहीच नाही. पहिले 2-3 नळ होते, आता एकच नळ बसवला. ॲक्वा वगैरे काहीच नाही. पाणी असून उपयोग नाही, पिण्यायोग्य पाणी असेल. पाणी पुढं आणि कॉर्पोरेशनचं सोडावं. टाकीमध्ये किती घाण असेल, तुमच्या वर्षानुवर्षी धुतलेलं नसेल टाकीत. तुम्ही इथं प्युरिफायरची काय मागणी केली का? म्हणजे आमचा शिवसेनेच्या वतीने ही मागणी आहे प्रशासनाकडं की तुम्ही जे काही 1,500 रुपये देताय, तुम्ही महिलांना फुकट सुविधा देताय, त्याच्यापेक्षा जे इथे येणाऱ्या प्रवाशांना जे पाहिजे ते द्या ना. इथं व्हीलचेअर नाही आहे, इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था साहेब म्हणतात की कॉर्पोरेशनचं पाणी येतं. कॉर्पोरेशनचं पाणी टाकीत येतं आणि टाकीतलं पाणी इथं प्युरिफायर कुठेच नाही आहे. इथं जो काही विश्राम कक्ष होता, आज इथं विश्राम कक्ष आहे का? नाहीच आहे. एकच विश्राम कक्ष होता, त्याचं भांगारचं दुकान झालेलं आहे. त्याच्यामध्ये जे काही तुम्ही भांगार साठवून ठेवले ते सगळं काढणं गरजेचं आहे. कशाचं काम नाही आज चालू करायचे आपल्याला, इथं चालू करायचे. ते कारण सांगाल की ते तिकीट काउंटर आणि लोकांचं विश्रामगृह, वेटिंग रूम, विश्राम पण नाही, वेटिंग रूम हा बंद का केला? 360 कॅमेरा सांगितलाय. झाला आता बोलणं. होता झाला आता इथं कॅमेराच नाहीये. नाही मग समोरच्या साईडला साहेब. तुम्ही याचं पूर्णपणे तात्या यांच्याकडे काही नाही तो उत्तर. विषय का बंद? शिवनेरीचा विषय जो होता ते पूर्वी एशियाड चालायची, मग ती शिवनेरी झाली, शिवशाही आली, त्या गाड्या इथं सुटत होत्या. ते ठिकाण बंद का केलं, त्याचं गोडाऊन का केलं, याचं उत्तर सांगा सर. ते कोरोनाच्या पिरियडमध्ये प्रवासी हे झाला, म्हणजे यायचं बंद झालं होतं. तर त्यामुळे प्रवासी आत येत नव्हता. अवैध वाहतुकीमुळे प्रवासी आत येऊ देत नव्हते, अवैध वाहतुकीवर. म्हणून ते आपण तिथं ते सोय केली पुढं बाहेर गेटवर, त्या बाजूला. पण ते आमचं म्हणणं आहे की तुम्ही ते साफ करून तिथं लोकांना बसायला जागा द्या ना. आता साहेब आम्ही तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्यात आम्ही त्या गोष्टी बघतोय. त्याच्यामध्ये आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही इमिजिएट लगेच तुमच्या खात्याकडं ज्या मागण्या आम्ही केल्यात त्या नागरिकांच्या संदर्भातल्या मागण्या आहेत त्या तुम्ही लवकरात लवकर त्याची पूर्तता करावी आणि तुम्ही ती मागणी करावी हे आमचं म्हणणं आहे. ठीक आहे त्याच्यावर तुमचं मागणीचं आहे ना. एक फोटो घ्या. फोटो घेतला फोटो गेला एक मिनिट याला फोटो घ्या. या इथं प्रमोद या नितीन भाऊ. असं मला सांगा, मला सांगा. या मागं सांगा.
सगळे साहेब तुम्हाला आमची विनंती आहे आणि तुमचं पूर्ततेचं आजच्याच लेटर आजच्या आज म्हणतोय मी तिथं इन्व्हॉल्व झाला पाहिजे तुमच्याकडनं तुमच्या प्रमुखाला पण आहेत त्याला तर योग्य नाही कारण तुमच्या हातात काही नाही आजच्याच मागणी करा डेपोमध्ये 8च कॅमेरे कसं कव्हर होणार आता आपण पाहू शकतो इथं स्वच्छता चालली आहे आता वाजले 4 नाही सर ते कंटिन्यूची आहे ना ते. कुठलं कंटिन्यू तोच पिलेला असेल भाऊ. हा कॅमेरा 360 फिरतोय थोडासा किती दिवसाचा 27 तारीख आहे हा 360 एकटा फिरतोय भविष्य 28 तारखेचं भविष्य उद्या जर काय साहेबा उद्या काय झालं तर 8 वर्ष झालं म्हणून सांगतील. ऐका जरा पोलीसवाले येतात ते त्यांच्यावर ते काय बघायचं असेल सेटिंग ते बघा तुम्ही भविष्य रेल्वेला कनेक्टिंग आहे का दाखवतो या सगळं आता स्वच्छता झाली फ्रीज बघा बाहेरच्या लोकांचं पार्किंग आहे. हे गाड्या कोणाच्या हे कशा लावले बाहेर गाड्या आत घे ना गाड्या इथं तो पार्किंग आते ना आत घ्यायच्या गाड्या हे गाड्या इथं का लावले तू बाहेर कशाला लावलं तुझ्या गाड्या तुझ्या गाड्या आत लाव बाहेर एक बी गाडी दिसली नाही पाहिजे ठीक आहे. हे पाटील कुठे तो पाटीलला बोलव पाटील साहेबाला आवाज द्या पाटील दारूची बाटली दारूची बाटली ठीक आहे की दारूची बाटली हा आहे ना हे बघा हो त्या पाटीलला बोलव दारूची वाटतच पुढे हे काय हे बघ हो अरे वो बाहेर ले पाहिजे वो अंदर मत रख तो बघा हो पाटील साहेब हे काय हे बघा हे बघा हो इकडे हे बघा दारूच्या बाटल्या बेरची कॅन हो हे बघा इथं ओ पाटील साहेब या इकडे बघा पाटील साहेब हे बघा पाटील साहेब पाटील साहेब इथं हे काय मेसेज मध्ये तो वॉचमन हे बघा अजून. ना त्यांना फिरवती वगैरे सांगा काय तर बघा ते या गोष्टी तिला एखाद्याला पकडलं बिअरचे गेलं कॅन, काय करणार हे दारूच्या बाटल्या आहे काय थोडे आहेत का आत लाव संपूर्णपणे याच्यामध्ये सगळ्या दारूच्या बाटल्या आहेत आणि एस टी स्टँडच्या आतमध्ये याचा अर्थ असा होतो की सगळे दारुडे गंजाडे इथे येतात कशाचा फ्रीज येतो बाहेरच्या लोकांनी आतमध्ये ठेवल्या ह्याच्यात काय आहे? कशाला ठेवलं इथे टेबल घे ना आते बाबा सरकव ना. काय आहे? चालू आहे हॉटेलचं काही तुम्हाला इथं. मी रेल सांगतो पलीकडे त्याचं काम चालू आहे तो म्हटलं तर 4-5 दिवस ठेवा म्हणून ठेवलं. आम्ही जास्त नाही. पाटीलचं ऐका ना हे अजिबात नाही पाहिजे आतमध्ये तेच ना तुम्हाला गव्हर्नमेंटचे ह्याच्यात तुम्ही सांगा लोकांना यायला जायला अडचण होती ना किती हा यांचं काय बाहेर टेबल नाही, बिबल ऑफिस कुठे आहे? हे काय हे आतमध्ये ही कोणाची गाडी हो पाटील साहेब ही कोणाची गाडी शासन आहे. कोण साहेब आहे इथं मग त्याच्या अंडर काय वर ऑफिस आहे आपल्या ST बघा साहेब आता तुम्हाला आम्ही ते दाखवलं की किती मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या तिथं पडलेल्या आहेत जर हे तुमची हद्द आहे जर एस टी स्टँडमध्ये जर अशा प्रकारे दारू लोक पित असतील तर ह्याच्यामधनंच तो प्रकार जो स्वारगेटला घडला तो त्याच्यामुळेच घडलेला आहे की जर लोक इथे येऊन दारू पितात त्याचा अर्थ एवढे मोठ्या प्रमाणात ते काही एका दिवसातल्या नाही ना
पाटील साहेब बघा, बाटल्या पोती भरल्यात साहेब तिथं. हे प्रेमायसीत भले जर तुमच्या वरिष्ठांच्या आदेशात चालला असेल तर ही जबाबदारी सगळी तुमची आहे, ते तुम्ही विसरताय. ते पार्किंगचं आहे थोडंसं. अहो ठीक आहे ना साहेब, पार्किंग तुम्ही दिलंय ना त्यांना. अरे तुमच्या शिफ्ट तुम्हाला सस्पेंड व्हायला लागेल, 100% तुम्हाला सस्पेंड व्हावं लागेल. हा, ते आत्ता मारले सगळं आल्यानंतर. ऐका ना, इथं कॅमेरा नाही वाटत पण इथं कॅमेरा आहे का या भागात? निघालोय या भागात आहे का कॅमेरा? बरोबर आहे. इथं नाही कॅमेरा. हा निघतो. पाटील साहेब, इथं कॅमेरा नाही. समोर कोण येते कोण जाते काहीच तुम्हाला माहित नाही. इथं एंट्रेस मध्ये हो का, इथं मेन पाहिजे तिथं. इथं एंट्रेस संजू भाऊ इकडे दारूच्या बाटल्या बघितल्या तुम्ही? हे बघा इथं किती आता आहे. त्याला मी विचारलं की बाबा ही साफसफाई किती दिवसांनी झाली? मला 8 दिवसांनी. ते तुम्ही आले म्हणून विचारलं. हा, तुम्ही आले म्हणून झाले. हे बघा हा बरं का भाऊ, इथं टेबलवर दारू पित असतात. विचित्र आहे. कॅनचे कॅन पडलेत बिअरचे. घ्या बाटल्या भाऊ बाहेर पाहिजे. मीडिया दाखव बाटल्या इथे बी दारूच्या बाटल्या. ब्रँड आहे नंबर 1. बापरे, नंबर 1 आहे काय? इथंच बसतात पीत. मुळामध्ये स्टेशन स्टेशन दारूच्या बाटल्या. अजून नाही आहेत. हे दारूचं अड्डा आहे इथं. किती प्रवाशांनी सहन करायचं? बिअरचे कॅन. या ठिकाणी संतोष निकाल विचारणा केली की किती दिवसांनी या स्टेशन परिसर साफ झाला. बॉटल दे, बॉटल उतर. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इथं व्हिजिट दिली म्हणून हे आज साफ झालेलं आहे. झाडू आता चालू आहे अजून पण. पलीकडच्या बाजूला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे डायनोटचं काम चाललंय. बाटली घे बाटली. दारूचं अड्डा. म्हणजे नेमकं पुढे स्टँड एका दारूचा बस स्टँड आहे का आयएससीचे अड्डे झालेले आहेत. हे या अड्ड्यांच्या माध्यमातून सर्व परिवहन मंत्र्याला लाज वाटली पाहिजे की ज्या खात्याचा मंत्री म्हणून मिळवतोस त्या खात्याची ही अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य माणसाची काय अवस्था असेल. सगळ्यात महत्त्वाचा की ज्या महिलांसाठी जो मोफत प्रवास म्हणताय, ह्या अशा ठिकाणी या महिलांनी जर प्रवास केला तर यांची काय अवस्था होईल याचा विचार सर्वसामान्य जनतेनेच करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने इथं दारूच्या बाटल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात, चादरी अशा अनेक ठिकाणी प्रत्येक स्थानकावरती आहे. आमचं परिवहन मंत्र्याला एक सांगणं आहे की येत्या 8 दिवसात जर झालं नाही तर आम्हाला या मंत्र्याला बाटल्या आणून द्यावे लागतील. या बाटल्यांपेक्षा काचांचा आवाज जास्त येईल. पाटील साहेब, 1 मिनिट इकडे. या परिवहन मंत्र्याला आमच्या वतीनं सप्रेम भेट द्या. हे भंगाराचे पैसे गोळा करा आणि इथली साफसफाई करा. आता आम्ही देतो वर्गणी काढून. साहेब याच्यावर ही बाब गंभीर आहे, लक्षात घ्या. पाटील साहेबांना येऊ द्यायचं, त्याच्या हातात देऊ. चलो ठीक आहे. पाटील साहेब, तुम्हाला आमची खरंच एकदा विनंती आहे बरं का, पुढचं आम्ही विनंती करणार नाही. इथं दारूच्या बाटल्या संतोष गाली दे. आणि आता आम्ही पार्किंग आहे काही. आपलं sorry, इथं जाऊ दे. टाका मागे. इथं काय इथं 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 टाक, इथं टाक. इथं दे, इथं दे. पार्किंग वाला तुला आता पहिले सांगतो. चोरीच्या गाड्या सगळं इथं सुद्धा पार्किंग मला यांची गाडी आहे. परिस्थिती आपण पाहतोय की या ठिकाणी दाखवली जाते. काय पाहायला मिळतं? सगळे दारूच्या बाटल्या आहेत. पुणे स्टेशन आहे आणि ह्या पुणे स्टेशन म्हणजे इथं 38 गाड्या रोज जातात, मुक्कामी असतात. या पलीकडे आणि काही नाही. ह्या याच्यामध्ये एस टी स्टँडमध्ये आत्ता आम्ही एक अर्धा तास झाला आम्हाला इथं येऊन. अर्धा तास झाल्यानंतर ही सगळी स्वच्छता चालू झाली आहे. इथं आता पोती दारूच्या बाटल्यांची भरलेली आहेत. मग आगारामध्ये हे ते बिअरचे कॅन आहेत. पुणे स्टेशनच्या बस स्टँडच्या परिसरामधलं हे चित्र आहे. आपण पाहतोय का सगळं प्लास्टिकच्या बाटल्यांचा खर्च आहे. हे बिअरचे कॅन आहेत ते. पाहतोय की असे या पद्धतीने पाहायला मिळतात. काय सांगितलं अधिकारी? त्यांना आता माहितीच नाहीये. त्यांना वाटलं नव्हतं की आम्ही या भागामध्ये सुद्धा येऊ शकतो. कारण आम्ही आज ठरवलंय शिवसेना म्हणून पुणे स्टेशन, छत्रपती शिवाजीनगर स्टेशन या ठिकाणी जे महत्त्वाचे हॉटस्पॉट आहेत पुण्यातले, या ठिकाणी जाऊन ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या. कारण प्रत्येक तिथं जो प्रकार घडला तो नशेमध्येच झालेला आहे. आणि मग असे प्रकार इथं का होऊ शकत नाहीत? इथं सुद्धा या गोष्टी होऊ शकतात. म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं काय तर काय पाहायला भेटलं म्हणजे बस स्थानकामध्ये काय? इथं मुळामध्ये बस स्थानकामध्ये ज्या अत्यावश्यक सेवा लागतात, व्हीलचेअर पासून अगदी फर्स्ट आयडी किट तो देखील यांच्याकडं काही नाहीये. केवळ लोकांची फसवणूक हाच एवढा परिवहन मंत्र्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे.
महिलांना 1500 रुपये द्यायचे आणि महिलांची आबरू विषय टाळण्यासारखा प्रकार करण्याच्या या गोष्टी आहेत. कारण इथं बेवडे, चर्शी, गांजाडी हे सगळे लोक आम्हाला इथे भेटलेले आहेत. आता पुढची तुमची भूमिका काय असणार आहे? इथून आमचा दौरा शिवाजीनगर एस टी स्टँड, त्या ठिकाणी सुद्धा अशाच गैरसुविधा असणार आहे याची आम्हाला खात्री आहे. ज्याप्रमाणे स्वारगेट बस स्टँडवर हा प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर जर गृहराज्यमंत्री पुण्यामध्ये बस स्टँडला व्हिजिट करतायत, परिवहन मंत्री व्हिजिट करतायत, मग काल त्यांना काय झालं होतं? काल महाशिवरात्री होती, भांग दिली होती का? भांग त्याचा एक परिस्थिती दाखवा नक्की काय आहे, तुम्हाला काय परिस्थिती पाहायला मिळाली? तर याच्यामध्ये आम्ही हिरकणी कक्ष सुद्धा पाहिला. जी हिरकणी कक्ष जर तुम्ही पाहिला तर हिरकणी कक्ष सुद्धा दुरावस्था आहे. हे दारूचे जर इथं बाटल्या एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या इथं असतील, मग कोण पितात? प्रवासी पितात, इथले कामगार पितात, काही अधिकारी लोक पितात. कारण हे काय बाहेरनं आणून ठेवलेलं नाही, हे सगळं इथलंच आहे. इथल्या टॉयलेटची व्यवस्था सुद्धा, पिण्याच्या पाण्याला फक्त एकच नळ आहे. अख्ख्या एस टी स्टँडमध्ये 38 गाड्या रोज येतात जातात आणि फक्त एकाच नळामधून पाणी दिलं जातं, एकाच नळामधून. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या पुणे शहरामध्ये अतिशय तुमची गंभीर. भूमिका काय? म्हणजे दारूच्या बाटल्या इथे सापडत असतील, तुम्ही इथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं, मग आता पुढची कायदेशीर कारवाई का? आम्ही आता यांच्यावरती आता कालच्याला जर आम्ही सांगितल्यानंतर लोकांना निलंबित केले सुरक्षा रक्षकांना. इथं संध्याकाळच्या वेळेस सुद्धा एकच सुरक्षा रक्षक असतो आणि इथं जो नागरिकांना बसण्याची जागा आहे आराम कक्ष, आराम कक्ष तुम्ही पाहिला, भांगारचं गोडाऊन केले तो आराम काय कक्ष. नक्की परिस्थिती आहे आम्हाला एकदा दाखवा. म्हणजे तुम्हाला नक्की इथं काय मुळामध्ये आम्हाला आमचं म्हणणं एकच आहे की ज्या पद्धतीनं हा जो पुणे स्टेशनचा एरिया आहे ते हा याचा नेमका अड्डा झालेला आहे, बाहेरच्या अड्डा. दुकानवाल्याचा असणार. आणि या अड्ड्याच्या माध्यमातून लोकांच्या जीविताशी खेळणं, महिला भगिनींना विचारा ना साहेब, इथं पार्किंगच्या पेसमध्ये जळणाऱ्या वस्तू आहेत. इथं बघा स्टॉलचे सामान, म्हणजे नेमकं इथं काय चाललंय. पार्किंग आणि सगळं तेच भरलं. त्यामुळे तुम्ही जर तिथं बघितलं तर सिलेंडर आहेत आणि तुम्हाला गोडाऊन बघायचं, गोडाऊन दाखवतो आम्ही विश्राम तुम्हाला. कक्ष दाखवतो. विश्राम कक्षाचं गोडाऊन केलेलं आहे. संजय मोरे त्याचबरोबर आणि हे सगळे कार्यकर्ते जे आहेत आम्ही पाहतो की या ठिकाणी संपूर्ण बसण्याची पाहणी करतायत. अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडून जे आहे ती विचारणा करण्यात आली. आज इथे येणार म्हटल्यानंतर पाहायला मिळते. नाही, दुरावस्था म्हणजे आता टॉयलेट आम्ही आल्यानंतर स्वच्छता चालू झाली. या आगारामध्ये सुद्धा आम्ही इथं अर्धा तास झालं, जसं यांना कळालं की आम्ही इथं आलोय, या संपूर्ण आगाराची आता स्वच्छता झालेली. परंतु ते काय गोष्टीच्या ज्या दारूच्या बाटल्या इतरस्त पडलेल्या होत्या ते लपवू शकले नाहीत. या ठिकाणी व्हीलचेअरची अवस्था नाही आहे, व्हीलचेअरची व्यवस्था असली पाहिजे, पण व्हीलचेअर नाही आहे. त्यामुळे एखादा अपंग आला, प्रथमोपचार पेटी नाही, ह्या कुठल्याच गोष्टी. आता हा सगळा आराम कक्ष आहे, म्हणजे जर AC आराम कक्ष हा AC होता आणि याची अवस्था काय आहे. हा विश्राम कक्ष आहे. काय अधिकाऱ्यांनी काय माहिती दिली कसे सामान आहे? नाही म्हणे ते कोरोना कालावधीपासून बंद केलं तर बंद केलं. कोविडमध्ये बंद केलं तेव्हापासून हे बंदच आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता तुम्ही बघा याची परिस्थिती, जर आराम करायला लोक आली त्यांनी आराम कुठं, कारण इथल्या सगळ्या बस ह्या 5-5 तासाच्या पुढच्या प्रवासाच्या बस आहेत. अगदी कुरुंदवाड असेल, कोल्हापूर असेल. पाहतो की या ठिकाणी सामान पाहायला मिळते. पलीकडच्या बाजूला आपण पाहतोय की जी दुरावस्था या ठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते सांगताय. पाहतो की आतमध्ये अशा पद्धतीने नक्की काय आहे? आराम कक्ष आहे की हे पूर्वी काउंटर होते आपले दादा काउंटर तिकडे होतं. आता सामान कसलं आहे? असं आपलं स्टोअर आराम कक्ष म्हणजे पलीकडच्या बाजूला. इथं होतं हा बाजूला. हे कोरोनामध्ये कोरोनाच्या काळात बंद होतं. आता आपण पाहतो की इथल्या अधिकारी सांगताय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की एकच कॅमेरा चालू आहे. हा बघा इथला कॅमेरा दिसतोय ना, तो पण 90 डिग्रीचा कॅमेरा दिसतोय, पण तो फक्त 360 नाहीये. तो फक्त इथंच पडतोय, तो 360 फिरतच नाही. आम्ही त्यांचं सगळं कॅमेरे पण चेक केले. अख्ख्या एवढ्या सगळ्या आगाराला फक्त 9 कॅमेरे आहेत. आणि त्या 9 कॅमेऱ्यांची सुद्धा दुरावस्था अशी आहे की आज दिसताना तुम्हाला दिसतोय की हा 90 डिग्री, पण हा 90 डिग्री नाहीये. हा फक्त इथं 360, सॉरी हा 360 नाही, हा फक्त इथं समोरच पडतोय. म्हणजे मुळात जर एखादा इथं रात्रीचा जर कोणी आलं, ह्याचा जर काय त्यांनी वापर केला,
गैरवापर केला ह्या जागेचा तर काय होऊ शकतं. बरं, आता हे म्हणजे कॅमेरा नक्की सीसीटीव्ही किती तुम्हाला सांगण्यात आले? 9 आहेत. कॅमेरे आपण पाहतोय की 9 कॅमेरा 9 आता कार्यरत किती अधिकाऱ्यांनी काय माहिती? कार्यरत 9 चालू आहे. 9 चालू आहेत, पण तारीख त्याच्यावरती 28 तारीख टाकलेली आहे. म्हणजे नेमकं उद्या आज काय घडलं असतं तर त्यांनी ते 29 तारीख पडली हे असती. अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? हे काय सांगितलं अधिकारी? नाही, हे सगळं बंदच आहे, बंद अवस्थेत आहे. इथं लोकांना बसायला जागा नाही, काय नाही. पाणी पिण्यासाठी एकच नळ आहे आणि 38 गाड्या आहेत इथं. 38 गाड्या म्हणजे इथं कमी पब्लिक नाहीये, जाणं येणं 38 गाड्यांचं आहे आणि 38 गाड्यांचं जाणं येणं असताना सुद्धा इथं एक नळ. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना पिण्या, मग काय होतं, पिण्याला पाणी नसेल तर मग बिस्लरी घ्या. आज तुम्ही ही फक्त परिस्थिती दाखवताय, उद्याचं काय असणार आहे? जर हे सुधारणा याच्यामध्ये सुधारणा नाही झाली तर मग त्यांना सांगितले आम्ही काय करणार. जर याच्यामध्ये 100% होणार, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये ही सरकारी मालमत्ता आहे. कालची पण सरकारी मालमत्ता होती, पण कालचा जो प्रकार घडला ना, भविष्यात ह्या गोष्टी इथं घडू नयेत म्हणून आम्ही आज ह्या सगळ्या यशस्वी आणू. कारण बाहेर येणाऱ्या महिला असतात, त्यांना या भागाची काय माहिती नसती, कोण कुठला आहे काय माहिती नसती. जो प्रकार काल घडला तसा प्रकार घडू नये भविष्यात, त्याची काळजी आम्हाला घ्यायची आहे. त्याची काळजी घेण्यासाठी आज आम्ही काल इथं तुम्हाला उद्धव ठाकरेंनी सुद्धा फोन केला की मोहीम साहेबांनीच हे सांगितलंय. काल साहेबांनीच या बाबतीमध्ये सूचना केल्यात की जेवढे एसटी स्टँड PMPMLचे स्टँड पुण्यामध्ये आहेत ते सगळे चेक करा. त्या सगळे एसटी स्टँड आणि PMT डेपो जे असतील, स्टँड बरोबर डेपो सुद्धा चेक करायला लावले. कारण जी कालच्याला अवस्था झाली स्वारगेटची ती डेपोमध्ये झालेली आहे. तुम्ही सगळीकडे चेक करणार सगळे नक्कीच जी सार्वजनिक सरकारी मालमत्ता आहे जिथे नागरिकांना सोयी सुविधा मिळणं गरजेचं आहे, पण प्रशासनाच्या आणि सरकारच्या अनास्थेच्या भावनेमुळे जे नागरिक अडचणीत येतात त्यांच्यावर संकट ओढवतात. जीच कालची घटना, इथून पुढच्या काळामध्ये ह्या सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण व्हावं, संरक्षण व्हावं, महिलांना सुरक्षा मिळावी, प्रवाशांना सुरक्षित प्रवास मिळावा, यासाठी आमची मोहीम आहे आणि ती मोहीम पूर्णत्वाला नेणार आहे. जर हे सुधारलं नाही तर काय पुढचं होईल? काल त्याचा ट्रेलर त्यांनी बघितलेला आहे, त्यामुळे ट्रेलर दाखवणार, पिक्चर दाखवणार आहोत. शिवसेना एकदा हातात घेतला की नक्कीच आम्ही त्यांना आणि रिझल्ट हा नागरिकांना देणार. इथली परिस्थिती नक्की तुम्हाला काय पाहायला मिळाली? या ठिकाणी तुम्ही कशा प्रकारे हे बुकिंग काउंटर आणि हे AC केबिन आहे की ज्या ठिकाणी प्रवाशांना आराम करण्यासाठी. कारण ह्या इथले मी मागाशी सांगितलं, इथल्या गाड्या या 5-5, 6-6 तास लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत. जर एखादी आता ती महिला भगिनीची आली होती, ती उघड्यावरती बसली, ती उघड्यावरती बसल्यामुळे तिच्यावरती तो अतिप्रसंग परवा दिवशी घडला. असंच या ठिकाणी मग हे कशाला फक्त इशारा देत आहे. आज फक्त इशारा देतोय. जर इशारा देऊन सुद्धा या गाड्या जर यांनी जर या आगारांच्या सुधारणा केल्या नाहीत तर मग काल गाजा भाऊनी सांगितलंय, काल फक्त ट्रेलर दाखवलाय, पूर्ण पिक्चर पुणे शहरामधल्या सगळ्या एसटी स्टँड आणि सगळ्या PMPML स्टँडवर झालेलं दिसत. आपण पाहतोय की हे सगळे ठाकरे गटाचे पदाधिकारी होते, त्यांनी ही पुणे स्टेशन बस स्टँड परिसरातली आपण पाहतोय की सगळी परिस्थिती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समोर आणताय. मात्र ही परिस्थितीचा आठवत आपण पाहतोय की पुणे बस स्टँडची नक्की अवस्था काय झालेली आहे हे त्यांनी दाखवलेलं आहे. मात्र इथं परिस्थिती सुधारली नाही तर मग मात्र पुढच्या आता केलं अरे कोण आला रे, कोण आला?